महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनाची भेट घेतली आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमध्ये सामावून घेण्याची विनंती केली आहे। अरिहंत अकादमीने या संदर्भात होकार सुद्धा दर्शवलेला आहे आणि त्यामुळे महेश ट्युटोरियल्सचे सर्व विद्यार्थी अरिहंत अकादमीमध्ये कोचिंग घेणार असल्याची माहिती मिळते। मात्र अचानक शिक्षक बदलले गेले, त्याच्यामुळे मुलांना त्रास होऊ शकतो असं मत यावर पालकांनी नोंदवलंय। महत्त्वाचं म्हणजे महेश ट्युटोरियल्समध्ये अनेक शिक्षक देखील कार्यरत होते आणि त्यांचं देखील आता मोठं नुकसान झालंय। या सर्व बाबींमुळे आता खासगी क्लास संदर्भातला कायदा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय। धनंजय दळवे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। धनंजय, खरं तर महेश ट्युटोरियल्स एक मोठं नाव होतं, मात्र आता काही कारणामुळे अरिहंतमध्ये त्यांचं विलीनीकरण होणार आहे असं कळतंय। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? आपण जर पाहिलं तर खरं तर कोचिंग क्लासेस म्हटलं तर खासगी ज्या पद्धतीने हे सगळं शिकवलं जातं त्यापैकी हे एक प्रसिद्ध कोचिंग क्लास होतं महेश ट्युटोरियल। ते बंद झाल्याचं सध्या माहिती जी आहे ती आपल्या समोर येताना पाहायला मिळते आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातील 33 शाखा या बंद झाल्याची माहिती आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अंधेरीची ब्रांच जी आहे ती सुद्धा 4 दिवसांपासून बंद आहे। तर चेंबूर आणि इतर शाखेमधल्या शिक्षकांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। जवळपास या जे 33 शाखा आहेत यामध्ये साधारणतः 3000च्या वरती विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेतात आणि त्यांची कुठेतरी त्यांची आणि पालकांची फसवणूक झाल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे पालकांकडून। आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता जे महेश ट्युटोरियलचे जे विद्यार्थी होते त्यांना अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनामध्ये अरिहंत अकादमीमध्ये शिकवलं जाणार अशी सुद्धा माहिती मिळते। अद्याप या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, मात्र त्यांना त्या ठिकाणी अरिहंत कोचिंग क्लासेसमध्ये पुढचं शिक्षण घेता येणार आहे। मात्र हे झालं विद्यार्थ्यांचं, मात्र हे जे महेश ट्युटोरियल्स आहे यामध्ये शिक्षक देखील होते। या शिक्षकांचं काय आता असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातो। त्यामुळे हे अकॅडमी जर आपण पाहिलं तर या सगळ्या बाबींमुळे आता ज्या खासगी क्लास आहे अशा पद्धतीचे ज्या काही कोचिंग क्लासेस आहेत त्या संदर्भातला विषय सुद्धा पुन्हा एकदा चर्चेचा ठरताना पाहायला मिळतो आणि या सगळ्या संदर्भातला जो कायदा आहे तो सुद्धा कडक करण्यात यावा अशी सुद्धा मागणी पालकांची शिक्षण मंत्र्यांकडे असल्याची माहिती मिळते। तर या सगळ्या संदर्भात शिक्षण मंत्री असतील किंवा या सगळ्या संदर्भातल्या कोचिंग क्लासेसचं अधिकृत म्हणणं काय आहे, नेमकं काय हे कोचिंग क्लास बंद करावं लागत आहे, या सगळ्या संदर्भातली कारणं अद्याप समोर आलेली नाहीयेत। मात्र का असं घडलं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की आपण जर पाहिलं तर नक्कीच धन्यवाद धनंजय या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आता महेश ट्युटोरियलचं विलीनीकरण अरिहंत क्लासेसमध्ये होणार आहे।